12 ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेमधील सर्वात अवघड असलेले ज्योतिर्लिंग केदारनाथ. तर चला या केदारनाथ ज्योतिर्लिंगाविषयी जाणून घेऊया. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. केदारनाथ मंदिर हे 4 धामापैकी एक आहे. उत्तराखंडाच्या हिमालय पर्वतावर असलेल्या केदारनाथ मंदिराला बरीच मान्यता आहे. केदारनाथ हे हिमालयन पर्वतरांगेमधील स्थित एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे, जिथे भगवान शिव यांचे ज्योतिर्लिंग स्थापित आहे. 3584 मीटर उंचीवर असलेले केदारनाथ मंदिराचे हे ज्योतिर्लिंग सर्व 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वात महत्त्वाचे आहे. केदारनाथ मंदिराची खास गोष्ट म्हणजे हे मंदिर केवळ एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान दर्शनासाठी उघडते आणि लोक वर्षभर केदारनाथ मंदिरात येण्याची वाट पाहतात. येथील प्रतिकूल वातावरणामुळे केदार घाटी हिवाळ्यात पूर्णपणे बर्फाने झाकलेली असते. विशेष गोष्ट म्हणजे यानंतर त्याचा मुहूर्त उघडण्यासाठी व बंद करण्यासाठी देखील काढला जातो, परंतु तरीही ते सहसा 15 नोव्हेंबर पूर्वी बंद होते आणि 6 महिन्यानंतर म्हणजेच एप्रिल महिन्यानंतर पुन्हा उघडले जाते. या स्थितीत केदारनाथ मंदिराची पंचमुखी मूर्ती उखीमठ येथे आणली जाते, जिथे अर्चना रावलजी त्याची पूजा करतात. असे म्हणतात की जो बद्रीनाथला गेला आणि केदारनाथला भेट दिली नाही त्याचा प्रवास अपूर्ण मानला जातो. केदारनाथ मंदिराचा इतिहास खूप गौरवशाली आहे, ज्याशी अनेक कथा संबंधित आहेत. असं म्हणतात की भगवान विष्णूचा अवतार नर आणि नारायण ऋषी हिमालयातील केदार शृंगावर तपश्चर्या करत असत. त्यांची खरी उपासना पाहून भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांची प्रार्थना स्वीकारली. त्यांना नेहमी ज्योतिर्लिंगात राहण्याचे वरदान दिले. तर दुसरी कथा पंचकेदारशी संबंधित आहे. असे म्हणतात की महाभारताचे युद्ध जिंकल्यानंतर पांडवांना भावांच्या हत्येच्या पापातून मुक्त व्हायचे होते. भगवान शंकराच्या दर्शनासाठी पांडव काशीला गेले, पण जेव्हा भगवान शंकर त्यांना तेथे सापडले नाहीत तेव्हा त्यांनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी हिमालय गाठले. पण भगवान शंकर त्यांना पाहू इच्छित नव्हते, म्हणून ते केदार खोऱ्यात स्थायिक झाले. पण पांडवही त्यांच्या जिद्दीवर ठाम होते. ते त्यांच्या मागे केदाराकडे गेले. भगवान शंकर त्यांचा संकल्प पाहून प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिले. केदारनाथला पंचकेदार म्हणूनही ओळखले जाते. शिवाचे हात तुंगनाथ, रुद्रनाथमध्ये तोंड, माडमेश्वरमध्ये नाभी आणि कल्पेश्वरमध्ये जटा दिसते. म्हणूनच केदारनाथला या 4 ठिकाणासह पंचकेदार म्हटले जाते. हे मंदिर वास्तुकलेचा एक आकर्षक आणि अद्भुत नमुना आहे. केदारनाथ मंदिराची कारागिरी तितकीच पाहण्यासारखी आहे. हे मंदिर 6 फूट उंच चौकोनी व्यासपीठावर बांधले आहे. हे मंदिर अस्लार शैलीत बांधलेले आहे, ज्यामध्ये दगड, स्लॅब किंवा सिमेंट शिवाय एकमेकांशी जोडलेले आहेत. मंदिर परिसराचा उल्लेख महाभारतातही आढळतो. मंदिराला गर्भगृह आहे आणि गर्भगृहात तीक्ष्ण खडकाची सदाशिवाच्या रूपात शिवाची पूजा केली जाते. तर अंगणाच्या बाहेर नंदी बैलगाडीच्या रूपात बसलेला असतो. मंदिराच्या मागे अनेक कुंड आहेत, ज्यात आचमन आणि तर्पण करता येते. असे म्हणतात की हे मंदिर पांडव घराण्याच्या जन्मेजयाने बांधले होते. आदि शंकराचार्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. हे मंदिर किती जुने आहे याचा पुरावा नाही, परंतु असे म्हटले जाते की हे मंदिर 12 ते 13व्या शतकातील आहे. श्रद्धेनुसार हे मंदिर 8व्या शतकात शंकराचार्यांनी बांधले होते. केदारनाथ शिवलिंगाची कथा जाणून घेण्यासाठी केदारनाथाला भेट देणाऱ्या भाविकांमध्ये खूप उत्सुकता असते. यामागे एक रोचक कथा देखील आहे. भगवान शिव पांडवांना भेटू इच्छित नव्हते, पण पांडवही त्यांच्या तळमळीवर ठाम होते आणि ते शिवाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक धोका पत्करण्यास तयार होते. भगवान शंकराला भेटण्यासाठी पांडव केदारला पोचतात. परमेश्वराने बैलाचे रूप धारण केले आणि इतर प्राण्यांमध्ये सामील झाले. पांडवांना याची जाणीव होती, परंतु हे सत्य समोर आणण्यासाठी पांडव भीमाने आपले विशाल रूप धारण केले आणि 2 पर्वतावर पाय पसरले.
इतर सर्व प्राणी बाहेर आले, पण शंकरजी बैलाच्या रूपात पांडवांच्या पायापासून खाली जाण्यास तयार नव्हते. जेव्हा भीम डोलला आणि बैलाचा त्रिकोणात्मक पाठीचा भाग पकडला, त्या काळापासून भगवान शंकर बैलाच्या मागील आकृतीच्या रूपात स्थायिक झाले आणि आजपर्यंत केदारनाथ म्हणून पूजले जातात. तुम्ही केदारनाथला रेल्वेने जाऊ शकता. ऋषिकेश हे 216 किलोमीटर अंतरावर केदारनाथाचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. गौरीकुंडला जाण्यासाठी तुम्ही ऋषिकेशहून टॅक्सी किंवा बस सेवा घेऊ शकता. सोनप्रयाग आणि गौरीकुंड हे अंतर फक्त 5 किलोमीटर आहे. इथे रस्ता संपतो. केदारनाथ मंदिर उंचीवर स्थित आहे. अशा परिस्थितीत सरकार आवश्यकतेनुसार ऑक्सिजन सिलेंडरची तात्पुरती सुविधा पुरवते, म्हणून आपल्याला सोबत ऑक्सिजन सिलेंडर अजिबात बाळगण्याची गरज नाही. परंतु जर कोणाला दमा किंवा श्वसनाची कोणतीही समस्या असेल तर त्यांनी पर्यायासाठी नेऊ शकता. शिवाय तुम्ही कॅम्फर गोळ्या घेऊन जाऊ शकता. जर कोणत्याही प्रवाशाला चालणे अवघड वाटत असेल तर या लोकांसाठी केदारनाथ मंदिरात जाण्यासाठी हेलिकॉप्टरची सशुल्क व्यवस्था केली जाते. गौरीकुंडाहून केदारनाथ मंदिरात जाण्यासाठी सामान्य प्रवाशाला 5 तास लागतात. त्यामुळे लवकर पोहोचण्यासाठी रस्त्यावर धावू नका, संयमाने चाला. सोनप्रयागामधून अजिबात पोनी किंवा घोडे भाड्याने घेऊ नका. यामुळे तुमचं केदारनाथ यात्रा 2 तासाने वाढेल. गौरीकुंड येथून पोनी घेणे किंवा येथून आपला ट्रेक सुरू करणे चांगले. गौरीकुंड येथून सकाळी लवकर आपला प्रवास सुरू करा, जेणेकरून आपण दुपारपर्यंत केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचू शकाल. मंदिरात उपस्थित असलेल्या GMVN सुविधेचा लाभ घ्या आणि राहा. गौरीकुंड येथून सकाळी लवकर प्रवास सुरू करा. जर कोणी केदारनाथ यात्रा पूर्ण करून संध्याकाळी येथे परतण्याचा विचार करत असेल तर तो संध्याकाळी सहज येथे पोहोचू शकतो. पण गौरीकुंडवरून सोनप्रयागला जाणे खूप कठीण आहे. या वेळेला येथे खूप गर्दी असते. दुसरे म्हणजे येथे लॉजमध्ये राहण्यासाठी खोल्या शोधणे कठीण होते. मे-जूनमध्ये इतकी गर्दी असते की 4 ते 5 हजार प्रवासी फुटपाथवर झोपतात. केदारनाथ यात्रेमध्ये 12 वर्षाखालील मुलांना सोबत घेऊ नका. येथे बर्फ पडल्याने वादळाचा खूप धोका आहे. येथे ऑक्सिजनची पातळी 3000 मीटरपेक्षा कमी आहे. केदारनाथ मंदिराला भेट देण्याचा सर्वात आरामदायी मार्ग म्हणजे डोलीचा प्रवास. यासाठी 8 ते 19 हजारापर्यंत शुल्क आकारले जाते, तर हेलिकॉप्टरची तिकीट सुमारे 7000 आहे. रेनकोट, रजाई किंवा जॅकेट, विंड शीटर, औषधे सोबत ठेवा. सामानासाठी सुटकेस नेणे टाळा. त्याऐवजी छोट्या पिशव्यांमध्ये वस्तू पॅक करा. केदारनाथ यात्रेदरम्यान तुमचे ट्रॅव्हल कार्ड नेहमी सोबत ठेवा. रात्री केदारनाथला जाणे टाळा, कारण केदार खोऱ्यात कालू अस्वल खूप दिसतात. या ज्योतिर्लिंग यात्रेमध्ये जाण्यासाठी तुम्ही पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. तर आजचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव.